Hi guys, welcome back to our channel. So this is Fred and Daphne here with a new video for you all. So basically, this video is about asking questions that boys are often afraid or awkward to ask girls. So हा व्हिडिओ ॲक्च्युली आम्ही ह्याच्यासाठी केला आहे बिकॉज लास्ट व्हिडिओ नंतर तुम्ही हो. बऱ्याच लोकांनी आम्हाला DM केलं केलाय ॲज वेल ॲज ह्याचा सेकंड पार्ट साठी. सो दिस इज द सेकंड पार्ट ऑफ इट. ओके So before starting this video, follow us on Instagram. This is our Instagram handle down here. येस सो आय एम sure that you guys will get answers Yeah. about what girls actually think. Yeah. And yeah, let's begin the video. So I'm all ready for this video. ठीक आहे मग मला एक मिनिट फोन ऑन करू दे. मग आपण मी विचारतो तुला क्वेश्चन्स. Didn't I just look like Jethalal? तू कर ना चालू. गधड आहे नुसता. जेठालाल इज लव्ह. Actually, I am like seriously obsessed with तारक मेहता still. ठीक आहे आधी चांगलं होतं खूप, मी मान्य करतो, बट मला आता जेव्हापासून सगळे चेंज झालेत कॅरेक्टर्स ना, आणि बेसिकली जेव्हापासून So- दया नाहीये. त्याच्या आधीपासून That's जेव्हा it. कॅरेक्टर्स थोडे चेंज झालेले ना, मला ते पानसट वाटायला लागलं. सो मी सोडलं ते बघणं. नाही आवडत. जुने एपिसोड्स खूप भारी आहेत. हॅलो नवरात्री आ रही है. नवरात्रीला असं नाही करत. बस बस चल रेडी. येस आय एम रेडी. सो फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट्स द मोस्ट अट्रॅक्टिव्ह फीचर ऑफ अ बॉय. ओके सो मी ॲक्च्युली हे जनरलाइज नाही सांगू शकत असेल की सगळ्याच मुलींना काय आवडतं. बट फॉर मी देर आर टू थिंग्स Yeah. लाईक जे मी पहिले नोटीस करते मुलांमध्ये, दॅट इज हाईट अँड द सेकंड थिंग इज बियर्ड. ओके सो बट आय इफ तू इन जनरल जर बोलत असेल प्रत्येक मुलीबद्दल तर तू काय एनी थिंक गेसेस. स्माईल. मुली जनरली स्माईल नोटीस करतात. अच्छा ठीक आहे. अ गुड स्माईल. सो बॉईज कीप स्माइलिंग. ठीक आहे चालेल. सेकंड क्वेश्चन, हाऊ डू यू फील अबाउट पिरियड्स लाईक युअर मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स अँड ऑल. सो ओके ठीक आहे. सो हे पण सगळ्या मुलींसाठी वेगळं असतं हां बट फॉर मी पिरियड्स आर व्हेरी बॅड. लाईक रिअली बॅड. लाईक माझं बॅक पेन खूप होतं, मला क्रॅम्प्स खूप येतात आणि मूड स्विंग्स भयंकर होत असतात. जे मी एक्सपिरियन्स केलेत. आसिमला मी असे असे सेकंडला असे एका सेकंडला बदलतात. सो ते होतं, त्यामुळे दे आर रिअली बॅड फॉर मी. बट काही मुली अशा पण आहेत ज्यांना अजिबात पिरियड्सचा त्रास नाही होत. हो. आणि लिटरली ते लोक ते गॉड सेंट एंजल्स असतात ना असेवाले ते आहेत. कारण ज्यांना त्रास होतो त्यांना माहिती आहे की किती त्रास होतो. सो फॉर मी इट्स ॲक्च्युली जेनेटिक टू बिकॉज माझ्या मम्माला खूप खूप त्रास व्हायचा, आजीला वगैरे सगळ्यांना बऱ्याच. नाही असं असतं, जेनेटिक पण असतं. या ठीक सो आहे. मला पण खूप त्रास होतो. Okay. लाईक 2 or 3 days आय हॅव टू सिट ऑन द बेड कम्प्लिटली. मला इतका त्रास होतो. सो अंडरस्टूड. ओके सो या लेट्स मूव. या What's the most attractive thing about a boy? Most attractive बोलले ना मी फीचर. ओके फीचर होता आणि हे थिंग. ओके फॉर मी देन द मोस्ट अट्रॅक्टिव्ह थिंग आर अगेन 2 things. One is beard and the second thing is smile. Like I really like a good smile. ठीक आहे that's a feature. Smile Like is not a height feature. and feature Okay, are so features. are you talking about behavioral wise? Yeah, and things like boys do generally okay, makes okay. what makes Okay, them so- happy and all. So माझ्यासाठी like I have to really think about this. But जी मुलं खरंच जेन्युनली मुलींचा रिस्पेक्ट करतात आणि नॉट लाईक त्या मुली आहेत म्हणून रिस्पेक्ट करावं. इट्स बिकॉज दे आर ह्युमन्स, यू शुड रिस्पेक्ट देम. आणि आय एम नॉट टेलिंग इट बिकॉज आणि वाईस वर्सा. ओके की मुलींनी पण तेवढाच मुलांचा रिस्पेक्ट असे केला खूप पाहिजे. केसेस आहे की मुली पण
म्हणजे फेक फेमिनिझम ज्याला Yeah. आपण बोलतात ते खूप- करतात हो. हो. बट माझ्यासाठी बेसिकली ते आहे की रिस्पेक्ट करणं. आणि इफ यू से लाईक वॉट आय फाइंड द मोस्ट अट्रॅक्टिव्ह थिंग इन अ गाय या इज जेव्हा एखाद्या मुलीला समजा मला खूप इन्सिक्युरिटीज आहेत आणि द गाय ट्रायज टू लाईक रिअली सपोर्ट हर इन ओके दॅट हां अँड हेल्प्स हर टू ग्रो या आणि लाईक बी देअर फॉर हर. ठीक आहे. हे आपल्याला फ्रेंड मध्ये पण मिळू शकतं, नॉट ओनली Yeah. पार्टनर्स, No. ही कॅन बी एनीवन. He can be anyone. या सो ठीक आहे. But that's the most attractive thing that I. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Yeah. What do you do if you are uninterested in a boy or in a guy? क्या करते हैं I've लड़कियां? done it many times. काय I- केलंय? I ghost him. Like ghost him म्हणजे अर्थ माहिती आहे तुला घोस्टिंगचा? ठीक आहे, मला Like, कळलं, बट खूप आहेत अशा ऑडियन्स ज्यांना कळत नाही, सो तू एक्सप्लेन करू शकते तर. लाईक आय एम नॉट इंटरेस्टेड इन हिम, देन मी त्याचे चॅट्स रिप्लाय करणं सोडते. अच्छा, किंवा लेट रिप्लायज देणार, लेट रिप्लायज देणार, भेटणं हां. सोडते. कधी कधी तर मी कधी ते नाही ऍक्च्युली बरेच वेळ मी असं टाळते. केलंय. हो मी इग्नोरच केले पूर्ण. लाईक आय डोंट रिप्लाय ॲट ऑल. हो. या माझ्यासोबत नाही ना गेलं असं. तुला मी लिटरली 2 सेकंदात रिप्लाय करते असेल. 2 हो. सेकंद. ठीक आहे, चालेल. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. काय केलंस तू? परत कर जरा, मी बघितलं नाही. ठीक आहे, जाऊ दे. नेक्स्ट. डू यू इवन केअर अबाउट हाउ अ बॉय ड्रेसेस? लाईक उसका ड्रेसिंग सेंस या फिर Yeah. कुछ भी हो. बघ हे पण आय थिंक मोस्ट ऑफ द गर्ल्स सी दॅट हाव अ गाय ड्रेसेस, बट फॉर मी इट्स मोर लाईक टू म्हणजे ते छपरी लोकांसारखं पॅन्ट बिंट ते मुलांना स्वतःला पण बट यू आवडत शुड बी नाही. वेल ड्रेस्ड. या लाईक तू व्यवस्थित केस करून आलायस, हो तू यू स्मेल गुड, यू आर वेअरिंग गुड क्लोथ्स, like maybe not branded clothes or not like that, but good clothes, presentable in short clothes. being hygienic. Yeah, in short being hygienic. Yeah, right. so ठीक आहे. Next question. Do you mind if your boyfriend has a lot of girlfriends, not girlfriend but Okay, I girlfriends? understood. हां, No, I don't mind, but जनरली मुलींच्या बघ, बाबतीत. मी कधी माइंड करेन ना जेव्हा जर समोरची मुलगी असेल जी खूप जास्ती क्लोज असेल. हां, अशी असेल ना आणि लाईक यू आर ऑल्सो रिस्पॉन्डिंग टू हर, अच्छा, ओके देन आय बी लाईक प्लीज डोंट गो विथ हर. ओके. ठीक है, ये But तेरे then बारे I में. wouldn't बट be. इन जनरल, इफ यू टॉक इन जनरल अबाउट ऑल द गर्ल्स, ऑल द गर्ल्स म्हणशील तर असतात असतात. की ज्यांना खूप फरक पडतो की आपला बॉयफ्रेंड किंवा मग गाय फ्रेंड हुएवर इट इज, इफ ठीक आहे, भावना पोचल्या तुझे. दे आर विथ अदर गर्ल्स लाईक या. ठीक आहे, चलेगा, नेवर माइंड. नेक्स्ट क्वेश्चन. इंटरेस्टिंग. वाय डू गर्ल्स ऑलवेज गॉसिप अबाउट एव्हरीथिंग? नेहमी मुलींची गॉसिप्स वगैरे चालू असतात. Okay, म्हणजे so- काही झालं तर. मी तुला हे जनरलाइज मॅनरमध्ये सांगते की सगळ्या मुली गॉसिप करतात. ते तर माहितीच आहे, ते Okay. फॅक्ट आहे. हां, सो सगळ्या मुली ठीक आहे. gossip फक्त करतात. मुली नाही, मुलं पण करतात. बट जेवढं मुली करतात ना, मुलं तेवढं गॉसिप नाही Yeah. करत. बट इफ यू टॉक अबाउट मी, माझं असं असतं की मी सगळ्या मुलींना सांगत नाही बसणार. बट इफ समवन हॅज टोल्ड मी अ सिक्रेट और इफ समवन हॅज टोल्ड मी समथिंग, आय विल डेफिनेटली गो अँड टेल माय बेस्ट फ्रेंड. दॅट ठीक आहे. इट्स हां, लाईक हां. ॲग्रीमेंट. हे मुलांचं पण असतं हां. की म्हणजे म्हणजे आमचे जे बेस्ट फ्रेंड असतात आम्ही पण त्यांना सगळं शेअर करतोच. बट जे मुली Actually- देतात डिटेलमध्ये तसं नाही. ॲक्च्युली तुम्हाला आम्ही अजून एक गोष्ट सांगतो. आम्ही दोघं गॉसिप करतो. जे काय असेल, जे काय फॅक्ट्स असतील ना, त्या आम्ही दोघं गॉसिप करतो. लाईक इफ वी हॅव टू जज एनीवन, वी जज देम टुगेदर. हो, इफ वी लाईक हॅव टू आणि आम्ही appreciate जज पण someone- नाही करत. जर जज करतो तर त्यांच्या समोर त्यांना आम्ही हां, काय जज actually, करतो तर some- आम्ही डिरेक्ट आम्ही फेसवरती Yeah. सांगतो. असं नाही की But बॅक आम्ही बीच करतो. खूप गॉसिप करतो. हो, ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हाय डू वुमेन गो टू द बाथरूम इन ग्रुप्स? खूप वेळा मी स्वतः बघितलं. स्कूल टाइम पासून मी बघत आलोय.
ऍक्च्युली तुला माहिती आहे का, बऱ्याच वेळी जेव्हा मुली एकत्र वॉशरूम्सला जातात हम्म, हम्म, ना, तर ते ऍक्च्युली लिटरली वॉशरूमला नाही जात. मग? लिटरली वॉशरूमला नाही जात. ते जस्ट बोलायला जातात किंवा मग मे बी मेकअप और मे बी कसे दिसतोय ते बघायला. लाईक ऍक्च्युली वॉशरूमला नाही जात. नाही, आम्ही जातो बाबा. आम्ही जाऊन येतो मुलं. ठीक पण तुला आहे. माहिती आहे का, म्हणजे माझ्या स्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये पण इनफॅक्ट आम्ही असंच करायचो की आम्हाला तिथे जाऊन मस्ती करायची असायची, काही असेल. अरे ठीक आहे, स्कूल टाइम मध्ये Time सगळेच pass. मस्ती करायचे, बट खूप वेळा असं बघितलं की मुली, जनरली मुलं नाही, मुलीच जातात आणि हो. ते पण एकदम मोठा ग्रुप असतो. असतं. हो. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट क्वेश्चन. आर गर्ल्स शो ऑफ वेन दे लाईक अ बॉय और डू दे प्ले कूल? लाईक तुला कळलं का? म्हणजे ओके, हो हो, कळलं हां. मला. बट ह्या ह्याच्यात पण आय थिंक गर्ल्स शो ऑफ. आय थिंक सो. बिकॉज अबाउट दर बॉयफ्रेंड. या बिकॉज Yeah. माझ्या बाबतीत मी तुला सांगू का, इफ अ लाईक अ गाय Hmm. देन माझी एक ट्रेट आहे की मी लाईक मे बी आय शो दॅट आय एम अनॉइड बाय हिम और मे बी आय फाईट अ लॉट. अच्छा, ठीक तशी आहे. ट्रेट आहे. लाईक आय ट्राय टू गेट अ मोर लाईक काय म्हणतात त्याला, फ्रेंडली और समथिंग. म्हणजे याला खूप मस्ती friendly करते, म्हणू खूप शकतो, भांडतो, हो. असं अशा टाईपचं. ठीक आहे, अशी माझी ट्रेट आहे. आय डोंट नो. ठीक आहे, चलेगा. सो नेक्स्ट क्वेश्चन, सिरियस क्वेश्चन है. ओके. Do girls differentiate between boys, like about their looks and being rich or being poor? ना. But if अच्छा, सॉरी टू इंटरप्ट, बट मी असं बघितलंय खूप वेळा की मुली बोलतात, अरे काय हा असा कसा, म्हणजे इवन इफ द बॉय इज गुड बाय हिज हार्ट, त्याची ड्रेसिंग मग सेन्स ते वगैरे चुकीचं नसते. आहे. ते ते तसं चुकीचं आहे बघितलंय खूप. मी खूप वेळा. ते खूपच चुकीचं आहे. कारण लाईक इफ जर ते लोक ह्या गोष्टी बघत असतील, लाईक त्याचं बिहेवियर वगैरे ठीक आहे, सगळं चांगलं आहे, बट त्याचे लुक्स नाही आहेत. दॅट्स नॉनसेन्स. या अँड दॅट्स म्युअर पुअर नॉनसेन्स. फॅमिली वगैरे कारण जर असेल मला तसं. असं वाटतं असेल की जर मुली ते बघत असतील ना, तर ते लोक त्यांना फ्रेंड नाही मानत. हो, ओके. ॲक्च्युली. कारण फ्रेंडशिप असते ना, फ्रेंडशिप इज द मोस्ट प्युअरेस्ट थिंग. आणि आजकाल आपलं असं असतं असेल आपल्या जनरेशनमध्ये की आपण कोणालाही भेटलो, हा माझा फ्रेंड Friend आहे, असं हो. नसतं ॲक्च्युली. असं हे नसतं. नसतं. आणि मला शिंका येणार आहे असं वाटतं मला. ठीक आहे, काय नाही, ठीक आहे, तू बोल, आली तर तू करू शकते मध्ये. बट मला असं म्हणायचं आहे की जर एखाद्या व्यक्तीला आपण आवडतोय किंवा आपल्याला तो आवडतोय, दिस थिंग शुडंट मॅटर. हो. बिकॉज आज जी कंडिशन आहे ना, ती दुसऱ्या दिवशी कंडिशन नसणार. नसते, बरोबर. बिकॉज कोणी बघितलंय हाच गरीब आहे, पुढे जाऊन श्रीमंत होणार आहे. एक्झॅक्टली. कोणाला किती लोक माहित? आहेत अशी, मग किती लोक आहेत. खूप सो आहेत. दॅट इज नथिंग. लाईक ते मॅटर पण नाही करत. मी माझ्यासाठी सांगते, हो, हो. माझ्यासाठी तर अजिबात नाही, matter बट करत. जनरली असे कमी असतात, म्हणजे सगळेच नसतात, बट असतात ना, म्हणजे 2-3 मुलींमुळे अख्खी कम्युनिटी अशी हे होते. तुम्हाला माहिती आहे, लिटरली आम्ही जेव्हा फ्रेंड्स भेटतो ना, असे आपण लिटरली होमलेस दिसत असतो की नाही. हो, दिसत असतो. अशा असेच कपड्यात आम्ही बसतो. काही टी शर्ट, काही ट्रॅक काही. पॅन्ट वगैरे असं, म्हणजे एकदम Literally. लूज बॅगी वगैरे. सो इट डझंट मॅटर इन शॉर्ट. हो, ओके. ठीक आहे, चालेल. आता हा खूप सिरियस क्वेश्चन आहे आणि लास्ट आहे. ओके. खूप serious आहे. येस. सो मी तुझा सिरियस सिरियस नको, बट तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू नीट ठेव. येस. ओके. ठीक आहे. व्हॉट मेक्स अ गर्ल स्लटी? स्लटी. हां, लाईक खूप वेळा असे म्हणजे मुलं वगैरे बोलतात की स्लट अँड That's लाईक wrong. फक्त मुलं नाही बोलतात, इनफॅक्ट मुली पण बोलतात दुसऱ्या मुलींना. बट तुला माहितीये का, मुलींना In fact, खूप लवकर ह्याच्यावरूनच- जज केलं जातं. ह्याच्यावरूनच मुली, एक आमच्या कॉलेजमध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये एक सीन झालेला आमच्याच फ्रेंड सर्कलमध्ये. लाईक होती एक फ्रेंड, ती आमच्या दुसऱ्या फ्रेंडला डिरेक्ट स्लट वगैरे बोलायला लागली. सो तसं आता झालं, आता ग्रुप डिवाईड झाला आमचा पूर्ण. अँड बघ, असं मला असं वाटतं की इवन इफ समवन इज अ स्लट, हाऊ डज इट मॅटर टू यू?
दॅट डझंट मॅटर टू अस. बट मला असं म्हणायचं आहे की काही मुली असतात बघ की ज्या लिटरली प्ले गर्ल्स म्हणू शकतो आपण त्यांना. आय डोंट नो, जसं प्ले बॉय असतं तसं हो प्ले हो गर्ल्स समजला, भावना पोचल्या. तशा असतात. आणि काही लोक त्यांना पण आपण स्लटी नाही म्हणू स्लट शकत. नाही म्हणू शकत, किंवा बट हो काही मुली अशा असतात असेल की जे लोक मे बी आज एका मुलासोबत आहेत, उद्या दुसऱ्या मुलासोबत आहेत. बट माझं म्हणणं या बाबतीत असं आहे की जसं डिअर जिंदगीमध्ये सांगितलंय तिने की आपण खुर्च्या निवडताना प्रत्येकावर बसूनच बघतो ना. सो वाय नॉट अ लाईफ पार्टनर. लाईक तुम्ही एका हो. गो मध्ये कसं डिसाईड करणार की तेच आपल्याला तेच कोण पण हवं आहे. हे बरोबर आहे. बट खूप मुली असे पण आहेत की म्हणजे आता ठीक आहे, मुलांच्या बाबतीत पण असं असतं की म्हणजे टाइमपास वगैरे चालू असतो, हो. लाईक चीटिंग अँड ऑल चालूच असतं त्यांचं. तर मुलींमध्ये पण असतं. खूप वेळा असं झालं, मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे. म्हणजे माझे फ्रेंड्स वगैरे आहेत, ते मला सांगत असतात की त्यांच्या लाईफमध्ये असं असं झालं आहे. सो त्याच्यावरती काही बोलायचं आहे तुला? बघ मी तुला तेच सांगते की वी कांट कॉल समवन अ स्लट. ठीक आहे, दॅट्स ते आणि आपलं राईट नाही आहे की आपण त्यांना कोणालाही समोरच्याला slut स्लट बोलू. वगैरे. ठीक आहे, That ते is their त्यांची life हो, preference. ते त्यांना काय करायचं ते करू शकतात. सो मे बी यू कॅन से अ प्ले गर्ल बिंग अ प्ले गर्ल इज रॉंग. कारण शेवटी तुम्ही एखाद्याच्या इमोशन्स सोबत खेळतायत. सो दॅट्स हो. रॉंग. बट स्लटी आपण नाही म्हणू शकत. हो. सो या इवन खूप वेळा असं झालं की मुली पण मुलांना बोलतात की स्लट आहे म्हणून हे ते. दॅट्स रॉंग. ते Yeah. आपल्या जनरेशन मध्ये खूप खूप आहे जनरलाइज actually. झालेलं आहे हो, ते की सध्या असं तरी. कोणालाही म्हणायचं उठसूट. तर तसं हे चुकीचं आहे. Yeah. हो ठीक आहे, फिर दॅट्स इट. या इफ यू लाईक दिस व्हिडिओ आणि तुम्हाला कळलं असेल मे बी लाईक वी आर हो. आम्ही असं समजतोय की तुम्हाला कळल्या असतील गोष्टी की मुली ऍक्च्युली काय थिंक करतात. बरोबर आहे. मी बऱ्यापैकी डिप्लोमॅटिक नाही म्हणजे ऍक्च्युली डिप्लोमॅटिक नाही पण असे जनरलाइज्ड आन्सर्स दिलेत. हो दिलेत. सो आय होप तुम्हाला हे कळलं असेल. अँड please do keep watching our Yeah, videos please, and support guys. us and Yeah. share it with your family, friends, आणि everyone. जर असे व्हिडिओज अजून बघायचे असतील, Yeah. फक्त ह्या टॉपिक रिलेटेड नाही, दुसरे सगळ्या. काही, Yeah. सो तुम्ही आम्हाला DM करू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. Yes. So So yeah, let's meet in the next video. bye. Bye.